शेतकऱ्याला माणसामध्ये आधार पीक म्हणजे कोणतं आहे? जोपर्यंत शेतकऱ्याचं दुखणं कळत नाही तोपर्यंत त्याला इलाज देऊ शकत ये दाव जिगर अस्मानी लढ आज दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू दे तर गाडीवरचं पीक आहे की जे 300 झाडामध्ये 400 झाडामध्ये सुद्धा 10 ते 12 लाख रुपये 15 लाख रुपये 20 लाख रुपये करून देऊ शकतं एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. इव्हन आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून ज्यावेळेस पासून डाळिंबाची लागवड चालू झाली त्यावेळेस पासून शेतकऱ्याला माणसामध्ये आधार पीक म्हणजे कोणतं आहे? म्हणजे एखाद्या आमदाराच्या बंगल्याला सुद्धा लाजवल एवढा मोठा बंगला भारी बंगला हा शेतकऱ्याचा आहे आणि तोही फक्त डाळिंबाच्या जीवावरती बांधलेला आहे. ज्यावेळी डाळिंब पोटावर एवढं होतं त्यावेळेस एकच पीक होतं मेन कांदा. कुठं होतं? कांदा. मग हळूहळू वाढ चाललेलं आहे. त्याला आपल्याला मेन मुद्द्यावरती हात घालायचा आहे तो म्हणजे आपलं आजचं शास्त्र ठेवलेलं आहे. एका शब्द ठेवलेलं आहे स्पेशली डाळिंबावरती ठेवलेलं आहे. तुम्ही डाळिंब शेती करताय बरं त्या डाळिंबामध्ये काय काय समस्या आहेत काय काय प्रॉब्लेम आहेत? मर रोग आहे मर रोग 300 त्यापैकी किती 3 वर्षात मेल्यात मर रोगाने? 6-7 महिने 6-7 मेलेली आहे. आता ह्या 3 वर्षात तुम्ही किती भार काढल्यात? 1-2च काढले. 1 किंवा 2 काढलेत. पहिल्या भाराला किती सेटिंग झालं होतं? पहिल्या भाराला 20-30-40 50च्या आतमध्ये 50च्या आतमध्ये पहिल्या भाराला. दुसऱ्या भाराला त्या भाराला पण त्याच टप्प्यामध्ये. म्हणजे पहिला प्रॉब्लेम मरीचा दुसरा प्रॉब्लेम सेटिंगचा. सेटिंग आणि मर साईज मध्ये काय? साईज मध्ये नाही. साईज एकदम मुख्य होती बरोबर आहे का? सेटिंग कमी म्हणल्या साईज होणारच ना. 8-10 दिवसापूर्वी डाळिंब लावलेला आहे आणि कांदा आहे. बरं डाळिंबामध्ये काय काय तुम्हाला समस्या जाणवतात? समस्या म्हणजे आता रोप लावले ते काढतात. ओके आता लावल्यात त्याचं संगोपन करायचं आहे ते आपल्याला कमी वेळेत वाढवायचं आहे त्याचा विस्तार करायचा आहे आणि ती बाग धरायला आली पाहिजे. कांद्यामध्ये काय काय समस्या आहेत? कांद्यामध्ये नाही काढतात आता कांदा उगवून आले तरी पण कांद्याचं ॲव्हरेज वाढलं पाहिजे. ओके सगळ्यात मध्ये कांदा इथं वखारीमध्ये ठेवला जातो का? वखारीमध्ये जर समजा दर नसेल तर ठेवला हा जातो. पण जर त्या कांद्याला जर रासायनिक जर प्रमाणापेक्षा जास्त वापरला असेल आणि तो जर कांदा जर वखारीमध्ये ठेवला असेल तर तो किती दिवसामध्ये नासायला चालू होतो? वखारीमध्ये साधारण 4 महिने 6 महिने टिकतो त्याच्यापुढे टिकत नाही. डाळिंब आहे कांदा आहे. डाळिंबाचा आता कितवा भार आहे? चौथा भार आहे. मागच्या 3 भाराला काय काय समस्या तुम्हाला जाणवल्या? मागल्या 3 वाराला आम्ही संघच लावलेले आहे. बरं म्हणजे सेटिंग होत नाही आणि जास्त करून ह्या वर्षी मर रोगले आलेला आहे. ओके यावर्षी मर रोग आला. तेलकट सुद्धा आहे. डांबऱ्या कुजवा आहे का? सगळे कांदा हां 70-75 दिवसाचा झालाय. हां करायचे रोप आणून ठेवले. ओके तिथून पुढं म्हणजे कांद्याचं तर आहेच आहे पण डाळिंब आता म्हणजे बऱ्यापैकी नवीन शेतकरी इथं आहेत. रामडची औषधं वापरले तुम्ही कशा कुठल्या पिकाला वापरल्यात? डाळिंबाला वापरत आहे. कधीपासून वापरताय? शेवटच्या टप्प्यात हार्वेस्टिंगच्या वेळेस वापरलं काय काय वापरलं होतं? हे वापरलं होतं. याचा काय काय फायदा झाला तुमच्या डाळिंबाला? फरक वाटला. मग साईजसाठी तुम्ही केमिकल काय सोडले का? चालू होतं आणि हे पण चालू होतं तरी पण रेग्युलरपेक्षा सर साईजला काय फरक वाटला तुम्हाला? जरा फरक वाटला. सेटिंग झालेलं यंदा. पण मागच्या 3 भाराला तुम्हाला काय काय समस्या आल्या? समस्या काय नाही बघायचंय. 3 वार झाले. पहिल्याला जरा चांगलं सेटिंग झालं. हां दुसऱ्या जरा कमी सेटिंग झालं. कमी सेटिंग झालं. मरीचा प्रॉब्लेम साईजसाठी प्रॉब्लेम होते तुम्हाला. बरं साईजसाठी तुम्ही 0050 060 20 052 पोटॅशियम शोनाईट सोडता का? तरी बी साईज होत नाही. तरी बी साईज होत म्हणजे साईजचा प्रॉब्लेम्स आहे. लवकर येतो पाऊस सुरू झाला की डांबऱ्या लवकर होते म्हणजे साईजची आणि डांबऱ्याची समस्या आहे. जुनी बाग आहे. हां
मुली चालत नाही, मुली चालत नाही, मुलीचा प्रॉब्लेम. निमेटोडचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत शेतकऱ्याचं दुखणं कळत नाही तोपर्यंत त्याला इलाज देऊ शकत. आपलं एक म्हणतो तेला कंट्रोल झाला पाहिजे, डांबऱ्या कंट्रोल झाला पाहिजे, निमेटोड कमी झाला पाहिजे, थ्रिप्स गेला पाहिजे, बाग सेटिंग झाली पाहिजे, बागेत स्टोरेज झालं पाहिजे, साईज वाढली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं निमेटोड कमी होऊन मर रोग कमी झाला पाहिजे. ह्याकडे लक्ष दिलं जा. सगळ्यात महत्त्वाचं डाळिंबाची लागण पद्धत. डाळिंबाची लागण पद्धत, इथली लागण पद्धत किती बाय कितीवरती? ज्याला क्षेत्र कमी आहे ते 10 बाय 10 वर, ज्याला क्षेत्र जास्त आहे ते 10 बाय 12 आपण 8 बाय 12 आपण करतो असं क्षेत्र. मग 10 पकडा, हिशोब 10 पकडू ना. 10 बाय 2 लाईन मधलं अंतर 10 फूट. मग सोयीस्कर कुठला असतो? सोयीस्कर 10 फूट नाहीच आहे. नाही सोयीस्कर ॲज अ माझ्या नियमानं जर गेला, माझ्या नियमाने तर तुम्हाला मी लाईन मधलं अंतर 12 फुटाच्या आत करून देणार नाही आणि रोपातलं अंतर कमी कमी 7 फूट पाहिजे. तरच तेला येणार नाही, तरच डांबऱ्या येणार नाही, तरच कुजवा येणार नाही, तरच मरोग येणार नाही. जेवढं दाट तेवढं रोग येणार, बाग निघून जाणार. खरं सांगा, महाराष्ट्र कृषी विभाग यांचा नियम काय? 15 बाय 15, 15 बाय 15, 15 बाय 15 केल्यानंतर रोग कुठलं येऊ बी शकत नाही आणि निमेटोड होऊ बी शकत नाही आणि झाड जाऊ बी शकत नाही. आता ही डोंगराची सगळी झाडं आहेत, ह्या डोंगराच्या झाडावरती कधी रोग पडलाय का? पण हे समजा इथे लिंबा झाड बघा, हे लिंबा झाड जर असं नाही इथं डोंगरावरती, तर डोंगरावरच्या लिंबा झाडावरती कुठल्याही झाडावरती रोग पडत नाही. पण तीच झाड जर आपल्या बांधाला असेल तर काय पडतो? रोग पडायला चालू झालेलं आहे का? हे जे उदाहरण म्हणजे काय, ते जे झाड आहे ना हे केमिकलच्या संपर्कात आलेलं आहे, केमिकल खतांच्या संपर्कात आलेलं आहे. तर कसं आलंय? ज्यावेळेस आपण रानामध्ये खत टाकतो, बांधावर काय असतं? झाड असतं. झाडाची मुळं कुठं असते? 15 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट असते का नाही असते? जसं जसं केमिकल पडलं तसा केमिकलचा अर्थ कशामध्ये गेला? त्या झाडामध्ये उतरला. ज्या झाडावरती रोग येत नव्हता त्या झाडावरती रोग यायला लागला, पण ते झाड बांधाच्या कडक आहे. पण ते जर झाड जर डोंगरात असेल तर त्याच्या अजून रोग आलेला नाही का? त्या डोंगरावरच्या झाडापाशी अजून बी केमिकल पोचलेलं नाही. तर पहिला मुद्दा, तुम्ही काही करा. आता तुमच्याकडे क्षेत्र कमी असल्यामुळे 10 बाय 10 तुमच्या पद्धतीने करू शकता, काही अडचण नाही, काही अडचण नाही. 10 बाय 7 करा, 10 बाय 6 करा, 10 बाय 5 केली तर काही अडचण नाही. पण जेवढं अंतर जास्त कमी असेल तेवढं तुम्हाला 3रा 4था 5वा लय जरा 6-7 भार काढू शकतात. त्याच्यापुढे आपली बाग जास्त टिकू शकत नाही. अंतर जर जास्त असेल तर बाग टिकू शकते. हा झाला व्यावसायिक मुद्दा. कुठला? तुमच्या ह्याने तुम्ही लागण करू शकता, त्यात काही दुमत नाही आहे. कारण जेवढं हवा खेळतं राहील, जेवढं झाडाच्या खोडावरती सूर्यदर्शन होईल, सूर्याचे किरण पडतील, तेवढा निमेटोड आणि मरोग होऊ शकत नाही, होऊ शकतच नाही. का? कारण ऑलरेडी देवाने पृथ्वी तयार करताना ज्याचं त्याचं औषध ज्याला त्याला करून दिलेलं आहे. हे फक्त आता आपल्या लक्षात काय येत नाही, कारण आपल्याला लागली आयतं खायची सवय. आयतं म्हणजे काय? आणायचं, मारायचं, सोडायचं आणि रोग कंट्रोल करायचं. औषध गांडूळ मारते ते औषध थ्रिप्स कंट्रोल करू शकतं का? नाही. जे औषध गांडूळ मारते तर तुमचा निमेटोड कमी करू शकतं का? जे औषध गांडूळ मारते तरी तुमचा मररोग कमी होऊ शकतो का? गांडूळही मारणार नाही आणि निमेटोड कंट्रोल होणार. गांडूळ मारणार नाही, मररोग कंट्रोल होणार. गांडूळ मरणार नाही, सेटिंग होणार म्हणजे होणार. गांडूळ मरणार नाही पण थ्रिप्स कंट्रोल होणार म्हणजे होणार. गांडूळ मरणार नाही पण तुमचा तेल्या कंट्रोल होणार म्हणजे होणार. गांडूळ मरणार नाही पण तुमची 700-800-900 ग्रॅमपर्यंत साईज जाऊ शकते. की मररोग कशामुळे येतो? मररोग कशामुळे? अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर, अतिरिक्त पाण्याचा वापर, ह्या दोन गोष्टींमुळे काय येतो? मररोग येतो. अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर आणि अतिरिक्त पाण्याचा वापर, ह्या दोन गोष्टींमुळे रोग वाढतो. आणि तिसरी गोष्ट, जर तुमचं रोप सिलेक्शन जर चुकलं, म्हणजे काय? रोप सिलेक्शन, रोप जिथनं आणता ते जर तुमचं सिलेक्शन चुकलं तर मर बी येणार आणि तेल्या बी येणार. कारण तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलं होतं, लिहिलं होतं अभंगात, शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. म्हणजे काय? तुमचं बीज जर शुद्ध असेल तर फळ कसं येणार? 1 नंबर येणार म्हणजे येणार. जिथून तुम्ही रोप आणली त्याची कधी बाग बघितली? कुठं कुठे बांधली आहे? त्याच्या बागेत तेल्या आहे का? त्याच्या बागेला निवड झालंय का? त्याच्या बागेला 4-2 झाडं मरीने गेलेत का? कधी बघितले का आपण? बघितलेलं नाही. फक्त ते व्हॉट्सअप इंस्टाला बघतो, हिथले स्वस्त मिळतात, तिथले स्वस्त मिळतात, तिथले स्वस्त मिळतात. पण स्वस्तच्या नादी लागू नका. सांगण्याच्यापैकी जर तुम्ही रोपात फसला तर तुमच्या बागेला तुम्ही काय जर केलं, अमृत जरी सोडलं तर काय येणार आहे? मररोग. रोपात फसला तर काय येणार आहे? तेल्या. नाही, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला 3 गोष्टी काम करायचं. पहिलं, रोप लावताना काळजी घ्यायची की जिथं तुम्ही गुटी बांधली आहे तिथे जाऊन ती पहिली बाग काय करायची? बघायची, शहानिशा
करायची मगच गुटी आणायची किंवा मगच रोप आणायची, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अतिरिक्त रासायनिक खत वापरायचं नाही. ते जर तुम्ही कमी केलं तरी तुमचा मरोग काय होणार आहे, कंट्रोल होणार आहे. आणि तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट डोक्यात फिट करा, डाळिंब हे रानटी पीक आहे. रानटी पीक आहे, रानामाळात वाढणारं पीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची काटेरी वनस्पती. कसली वनस्पती? काटेरी वनस्पतीला पाणी लय लागत नाही. कारण का असताना ते रानामाळात वाढणारं पीक आहे, त्याला आणले आपण बागायतात. त्या बागायत आणल्यामुळे ते आपण काय चालू केलेत, लाड म्हणजे काय, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी दे पाणी. लक्षात आलं का मला? म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला 3 गोष्टी पाळायच्या जर मर रोग कंट्रोल करायचा असेल तर. पहिली गोष्ट काय, रोप सिलेक्शन, जर नवीन लागण करणार असेल तर. दुसरं, जर लागण झाली असेल तर 2 गोष्टी काम करायची. एक, खतं काय करायचं तुम्हाला, केमिकल खतं काय करायच्यात, हळूहळू काय करायच्यात, बंद करायच्यात. बंद करायच्यात. आणि दुसरी गोष्ट, पाणी. पहिली गोष्ट, तुमचा ड्रिपर असतो 14 लिटरचा, कोणाचा 8 लिटरचा. जेवढा तुम्हाला ड्रिपर कमीतला लावता येईल, सगळ्यात कमी पाणी पडणारा ताशी, तेवढा तुम्ही ड्रिपर लावण्याचा काय करा, प्रयत्न करा. आणि ड्रिपर कमीत कमी तुमच्या झाडाच्या बुडापासून 2 फूट काय पाहिजे, किती फूट पाहिजे, इकडे 2 फूट आणि इकडे 2 फूट. तुमच्या बुडापासून कमी 2 फुटाच्या ड्रिपर नाही पाहिजे, म्हणजे नाहीच पाहिजे. तुम्हाला मध्ये झाड जगल का नाही जगल. मी तुम्हाला काय सांगितलं, ती कसली वनस्पती, काटेरी वनस्पतीला लय पाणी लागत नाही. त्याचं उदाहरण, इडी बाबळेला पाणी लागतं का, नाही. बुरी झाडाला पाणी लागतं, बुरी झाडाला. त्यामध्ये भरतं का नाही भरतं, का भरतं, ती कुठून पाणी घेतं शोषून, त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही, सेटिंग होत नाही. आता बघा, एक स्पष्ट सांगतो, पहिली गोष्ट, जर तुम्हाला डाळिंबात चांगल्या प्रकारे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला विश्रांती काळावरती काम करावं लागतं. कशा पण विश्रांती काळ, डाळिंब धरायच्या आधी जे असतं ना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, त्याला कसं म्हणतात, विश्रांती काळ. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रेस्ट पिरियड. काय म्हणतो म्हणजे रेस्ट पिरियड. आता खरं सांगा, कुठलाही डाळिंब बागायतदार हा रेस्ट पिरियडमध्ये काम करतो का बाग धरल्यावर काम करतो, बाग धरल्यावरती. बाग धरल्यावर काय काय काम करतो साहेब, इतर मारलं की बेड फाडायचा, खतं भरायची, परत लेवल करायची, पाणी द्यायचं, आणि मग आपलं औषध चालू झालं. डाळिंब तुटल्यानंतर किंवा डाळिंब धरायच्या आधी जी काय 2-3 महिने असतात ना, तो डाळिंबाचा पहिला खरा दिवस असतो. लोक तुम्हाला काय सांगतात, इथर मारले की पहिला दिवस तुमचा चालू झाला. इथर मारला म्हणजे इंटरव्हल झालाय, पिक्चरचा काय झालाय, इंटरव्हल झालाय. पहिली गोष्ट सगळ्यांना मला विनंती करायची, डाळिंब तुटल्याच्या नंतर किंवा बाग धरायच्या आधी कमीत कमी 90 दिवस आधी, 80 दिवस आधी, 70 दिवस आधी तुमच्या बागाचा बेड फुटला पाहिजे, बेड फाडला पाहिजे. आणि बेड फाडला पाहिजे. जी काय तुम्हाला भरायचे, रासायनिक खत भरायचे, सेंद्रिय खत भरायचे, गावखत भरायचे, लिंडी भरायची, मळी भरायची, या कोंबड खत भरायचे, ते कधी भरायचं, बाग धरायच्या आधी. किती दिवस, कमीत कमी 60 दिवस. किती दिवस आधी, 60 दिवस आधी. 60 भरा, 70 भरा, 80 भरा, 90 भरा, पण त्याच्या आधी तुम्हाला 60 दिवस आधी खत भरावं लागला. खत भरल्याच्या नंतर जसं तुम्ही इतर मारल्याच्या नंतर 8 तास, 9 तास, 10 तास काय देता, पहिलं पाणी देता का नाही पाणी देता, तसं खत भरल्याच्या नंतर कधी विश्रांती काळामध्ये काय भरायचं, आपल्याला खत भरायचं नाही. मेन तुम्हाला काम कसं करावं लागलं, विश्रांती काळ. खत कधी भरायचंय, विश्रांती काळ. 10 दिवस टाकायचे, विश्रांती काळ. सेटिंग जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तुम्हाला काम कसं करावं लागेल, विश्रांती काळातच काम करावं. जी काय खत भरायचं ते कधी भरायचं, विश्रांती काळात. इतर मारल्याच्या नंतर फक्त ट्रिपमध्ये जे काय खत दिली तेवढीच खतं द्यायची, हानबिगार बेडला हात लावायचा नाही. एवढं जर केलं, मला खरं सांगा, जर तुम्ही इतर मारल्याच्या नंतर बेड फोडला आणि बेड फोडल्यानंतर काय तुटती, मुळी. आता मुळी तुटल्याच्या नंतर ती मुळी लगेच वाढायला किती दिवस लागतात, मग आता महिना जर गेला, समजा तुम्ही आज तारीख आहे बाबा, 30 तारीख आहे, 30 तारखेला इथर केलं आणि बेड आज पडला, तर ती मुळी सेट व्हायला किती जाणार, 30 डिसेंबर. मग कळी सेट होण्याचा कालावधी किती दिवसाचा आहे, 60 दिवसाचा. किती दिवसाचा, 60 दिवसात आपला झटका मारायचा आहे कळीचा, सेटिंगचा. ह्या 60 दिवसात जर 30 दिवस मुळीलाच गेलं तर कळीव किती काम करायचं, कळीव किती काम करायचं. त्यासाठी मुळी कधी डेव्हलप करायची, विश्रांती काळामध्ये. एकदा मुळी डेव्हलप झाली की तुम्ही काही करा, बाग सक्सेस होणार म्हणजे होणार. आता बाग अनसक्सेस होती, बाग अयशस्वी होती, याला एकच कारण आहे की आपण मुळी तोडतो, विश्रांती काळात काम करत नाही, काट्यावरती काम करत नाही, काट्यावरती कधीच काम करत. काही लोकांना काटा कधी असतो, काटा कधी मला हे माहिती नाही. पण मला सांगा, ज्या डाळिंबाच्या बागाला जास्त काटा, कळी कुठनं बाहेर पडती, काट्यातनं बाहेर पडती. कुठनं बाहेर पडती, काट्यातनं बाहेर पडती. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला सगळ्याच काम करायचं, विश्रांती काळाचं. तुम्हाला गावखत, लिंडी पावडर, शेणखत जे काय टाकायचे टाका. त्याच्याबरोबर फक्त आपलं एक प्रोडक्ट आहे, बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. तुम्ही जे 3 पाणी देणार ना, 3 पाणी, त्या 3 पाण्याला फक्त 10 लिटर सोडायचं. किती लिटर सोडायचं,
आणि बाग डाळिंबावरती तानावरती सोडून द्यायची. एवढं केलं की राहिलेल्या 45 दिवसात ही सगळं आपटे करून कोणाला देतं? करंट देत. निमतेल करंट त्यांनी माणूस मरतो का? नाही. गांडूळ मरतो का? नाही. जीवाणू मरतो का? पण हे औषध तुमचा निमेटोड कंट्रोल करणार. काय करणार? निमेटोड पूर्णपणे कंट्रोल करणार. प्रति 45 दिवसाला कुठल्याही बागेला बाग धरलेले असो अगर नसो, बाग धरलेली असो अगर नसो, प्रति 45 दिवसाला म्हणजे 30 दिवसाच्या पुढं आणि 45 दिवसाच्या अलीकडे 400 झाडांना 1 लिटर, 400 झाडांना 1 लिटर हे निमकरंज आणि भीमसेन कापूर 250 ग्रॅम. भीमसेन कापूर किती? 250 ग्रॅम. हे गरम करायचं आहे. गरम करायचं माहिती ना? माहिती का? हे जगातलं पहिलं औषध शेतकरी मित्रांनो. हे गरम करून मारावं. गरम म्हणजे कशात? ही बाटली फोडायची, स्टीलच्या भांड्यामध्ये ओतायचं, गॅसवरती गरम करायचं, थंड करायचं, मारायचं. तुमचा कसलाही प्रॉब्लेम असला सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. हे जर तुम्ही रेग्युलर सोडलं तर निमेटोड हा आजार तुम्हाला जाणवणार आहे. पण निमेटोड जर नाही झाला तर तेल येईल का? अहो तेल कशामुळे तू कधी ऑब्झर्व करा, ज्या बागाला तेला लई झालाय त्या बागाची फक्त मुळी चेक करायची. तुम्हाला मुळीला काय दिसणार? बारीक 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 गाठी दिसणार. बारीक बारीक गाठी झाल्या की वर अन्य सप्लाय होत नाही. वर अन्य सप्लाय जर नाही झाला तर तेले बी येणार, डांबरे बी येणार आणि कुजव्या बी येणार. कारण खाली जे टाकले ते आपटे होऊ शकत नाही. तर कसं काय काम करते? निमेटोड खालनं सोडलं तर. आता हे जर वरनं मारलं, ह्याचं वरचं प्रमाण आहे 1 लिटर पाण्याला 1.25 मिली. 1 लिटर पाण्याला 1.25 मिली म्हणजे 200 लिटर पाण्याला किती? 250 मिली. 200 लिटर पाण्याला किती? 250 मिली. हे 1 लिटरचं पॅकिंग आहे. ह्या 1 लिटर पॅकिंगची किंमत आहे 1050 रुपये. किती? 1050. तर याच्यामध्ये किती बॅलर तयार झाले? 4 बॅलर. मग एक बॅलर कितीला पडला? 260-62 रुपयाला बॅलर पडलेला आहे. हे वर्ण 1.25 मिली निमकरंज आणि 1 लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम भीमसेन कापूर. कुठला कापूर घ्यायचा? भीमसेन घ्यायचा. साधा सुद्धा घ्यायचा. ते 555-777 घ्यायचं बसायचं नाही. भीमसेन कापूर घ्यायचा. 1 लिटरला अर्धा ग्रॅम म्हणजे कापूर किती आला? 200 लिटरला 100 ग्रॅम. आणि निमकरंज किती आला? 200 लिटरला 250 ग्रॅम. असं मिक्स करायचं आणि दर 7 दिवसाला बाग धरल्यानंतर म्हणजे इतर मारल्यापासून डाळिंब कॅरेटात भरेपर्यंत प्रति 7 दिवसाला कमीत कमी म्हणजे असे असं 10 दिवसाला याची फवारणी करायची म्हणजे करेल. याची जर फवारणी केली हे थ्रिप्स, मावा, तुडतुडं, तेल्या, डांबऱ्या, कुजवा, पाकळीकूज, मुळकूज, फळकूज खूप चांगल्या प्रकारे काम करते. स्वस्तात मस्त इलाज आहे. गांडूळ मारणार नाही, जीवाणू मारणार नाही, पण तेल्या मात्र काय करणार? कंट्रोल करणार. कुजव्या मात्र काय करणार? कंट्रोल करणार. डांबऱ्या मात्र काय करणार? कंट्रोल करणार. ज्या वेळेस शेतकरी थकतो ना तर शेवटचा पर्याय काय? की जाग्यावरती तेलाचा डाग दुसऱ्या दिवशी जाळते. किती दिवशी जाळते? दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी डाग जाळते आणि तेल्या कंट्रोल काय करते? ठेवते. एवढं जालिम औषध आहे डाळिंब स्पेशल. पहिल्या पाण्यापासून ते 70 दिवसापर्यंत दर 10 ते 12 दिवसाला सोडायचं. पहिल्या पाण्यापासून ते 70 कारण बाकी दिवस सेटिंग होती 60-70. त्याच्या पुढे काय उपयोग? त्याच्या पुढे जर पुढे झाली तर पुढं मागं होतं आणि पुढं मागं झाली की रेट काय मिळत नाही. बरोबर. आपल्या 60 दिवसात बाग सेटिंग करायची. त्यासाठी आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल. 400 झाडांना 5 लिटर सोडायचे. किती झाडांना? 400 झाडांना 5 लिटर ड्रिपमधनं सोडायचे, 200 लिटर पाण्यातनं सोडायचं आहे. कधीपासून पुढं? इतर केल्याच्यानंतरची पहिले पाणी देताना. आव्हान असू दे लय भारी, पकडीत दिसू दे तयारी. आव्हान असू दे लय भारी, पकडीत दिसू. तुम्हाला वाटलं मला मुळीव काम करायचंय तर मुळीसाठी आमच्याकडे जालिम औषध आहे. कुठले? लय फेमस आहे. लय फेमस आहे. लय फेमस आहे. जिथं किलो 2 किलो काम करत नाही तिथं आमचं फक्त 250 ग्रॅम काम करतं. किती ग्रामचा पाऊच आहे? ही 250 ग्रामचा पाऊच आहे. 400 झाडा 250 ग्रॅम सोडायचं. तुम्हाला मुळी 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी मुळी निघणार म्हणजे निघणार. आणि 400 झाडाचा खर्च आहे डाळिंबाचा फक्त 220 रुपये.